रूपाली चाकणकर ने ठाणे में अजित पवार गुट के एनसीपी कार्यालय के उद्घाटन समारोह में भाग लिया। इस अवसर पर बोलते हुए उन्होंने विपक्ष पर निशाना साधा। साथ ही चाकणकर ने रोहिणी खड़से की भी कड़ी आलोचना की। चाकणकर ने साड़ी और बिंदी के जरिए खड़से पर निशाना साधा। राज्य महिला आयोग के अध्यक्ष रूपाली चाकणकर ने ठाणे में एनसीपी कार्यालय के उद्घाटन में भाग लिया। इस मौके पर बोलते हुए उन्होंने रोहिणी खड़से की कड़ी आलोचना की। उन्होंने कहा, विपक्ष की महिलाएं भी मुझ पर फिदा है, वह साड़ी और बिंदी के आगे भी कभी जाती ही नहीं। साथ ही चाकणकर ने लाडली बहन योजना और अन्य काही मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। हेमंतजी आणि सीमाजी यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं परत एकदा संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहात। लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे ही खरं तर त्यांचा मनापासूनचा विचार आणि त्याच्यामुळे आदरणीय दादांच्या विचारासमवेत आनंदजी असतील, नजीबजी असतील यांच्या समवेत काम करत पुन्हा एकदा नागरिकांच्या प्रश्नासाठी कणखरपणे उभे राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न आणि म्हणून आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय। खरं तर जनसंपर्काचे सर्वसामान्य नागरिकांचे, महिलांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवता येतील, प्रशासनाच्या माध्यमातून सोडवता येतील यासाठीचा प्रयत्न हा वाणी कुटुंबियांकडून होईल आणि मला मनापासून खात्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी यापूर्वीही केलेलं आहे आणि आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या काम इथून पुढे देखील त्यांचं सुरू राहील। दादांनी जो शब्द दिला तो पूर्ण केला। लाडक्या बहिणींसाठीची जी योजना आणली याच्यामध्ये आपण पाहत आहे मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना मांडली तेव्हापासून विरोधकांची पोटदुखी सुरू झाली होती आणि म्हणून याच लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळू नये म्हणून कोर्टापर्यंत जाणारे हेच विरोधक होते। बाहेर जरी माध्यमांसमोर विरोध केला तरी हेच आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करत लाडकी बहिणी योजनेचे सगळे फायदे त्यांनी घेतलेले आहेत। त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच विरोधकांनी विरोध करणं हा एककलमी कार्यक्रम लावलेला आहे। त्याच्यामुळे विरोधकांचं कामच आहे विरोध करणं। पण आपण पाहताय ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, राज्य सरकारच्या योजनांमधली सर्वात यशस्वी ठरलेली ही लाडकी बहीण योजना आहे, ज्याच्यामध्ये केवळ शहरी भाग नाही तर ग्रामीण भाग, वाड्या वस्ती आणि पाड्यांपर्यंतच्या महिला भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचं काम या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। त्याच्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केला तर दादांनी आवर्जून सांगितलंय की मी जो काही शब्द दिलाय तो तत्परतेने आत्ता नाही पण मी नक्की पूर्ण करेन। त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांना टीका करणं हे त्यांचं काम आहे, ते त्यांनी ते करत राहावं। त्यांना शुभेच्छा। खरं तर आपण जो NCRBचा अहवाल पाहिला 2021-22 मध्ये जो रेट होता तोच 23-24चा आहे। कन्व्हिन्शन रेट वाढल्यामुळे गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होतीये आणि खऱ्या अर्थानं आम्ही महिलांना सबल सक्षम करत असताना सुरक्षित देण्यासाठीचा जो आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पण त्यांच्याकडे ज्या अन्यायाच्या घटना घडतात आहेत, अत्याचाराच्या घटना घडतात आहेत त्या येऊन त्यांनी ठामपणे मांडाव्यात। त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे हा शब्द त्यांना विश्वास वाढवणार आणि खात्री देणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं वेगवेगळ्या व्यासपीठावर म्हणजे मेल करून असेल, टोल फ्री नंबर दिलेले आहेत, भरोसा असेल, निर्भया पथके, बीट मार्शल, दामिनी पथके, त्याचबरोबर या सगळ्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातूनही असेल मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद महिलांकडून केली जाते आणि त्यांना न्याय दिला जातोय। अजूनही समाजामध्ये असलेली ही विकृती आपल्याला टिटून काढायची आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित काम करावं इतकं नक्की मी आपल्या राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे। ज्यांचा अभ्यास नाही आहे त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार। गेले 2 वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारे पुढचे 5 वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत, कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय। विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत, त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये। मला कौतुक वाटतंय सगळ्या गोष्टी।